ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया ही शेवटी चैतन्यला अर्जुन पासून लांब करते। तर आपण कालच्या भागामध्ये बघितलं होतं की चैतन्य हा अर्जुनला सायलीला भेटण्यासाठी समजावत होता। तो अर्जुनला म्हणतो की तू अजूनही तन्वी आणि तुझं लग्न मोडू शकतो आणि हे सगळं प्रिया ऐकते। प्रिया आता प्लॅनिंग करत असते की चैतन्यला अर्जुन पासून लांब करायचं आणि आजच्या भागामध्ये ती यशस्वीही झाली आहे। ते कसं ते आपण बघूयात। तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत सायली ही सुभेदारांच्या इथून परत आल्यानंतर कुसुमताई सायलीला म्हणतात, तुला माहित होतं सुभेदार तुला घरात घेणार नाही, तरीही तू गेलीस। सायली म्हणते, कुसुमताई अगं दुसरं कोणी नाही, पण आई तरी मला माझी बाजू मांडून देतील असं मला वाटलं होतं। खूप प्रेम होतं ग त्यांचं माझ्यावर। कुसुमताई रागाने म्हणतात, ज्यांचं प्रेम टोकाचं असतं ना त्यांचा रागही टोकाचा असतो, हे तुझ्या सासूने सिद्ध केलं आहे। आता पुढे काय करणार आहेस? सायली कुसुमताईंना म्हणते, खरं तर हे सर्व मला त्यांना समोरासमोर भेटून बोलायचं होतं, पण आता नाईलाजाने मला फोन करावा लागणार आहे। मग सायली अर्जुनला फोन करते, पण अर्जुन हा सायलीच्या आठवणीत इतका हरवलेला असतो की त्याला बाजूला वाजणाऱ्या फोनचा आवाजही येत नाही। अर्जुनची अवस्था खूपच वाईट झालेली असते, त्याला सायलीच्या सर्व जुन्या आठवणी येत असतात। आता इकडे घरामध्ये दाखवतात सगळेजणच लग्नाच्या तयारीमध्ये बिझी असतात, त्यांच्यामध्ये मेहंदीचा विषय सुरू असतो, पण प्रियाचं तोंड एकदम बारीक झालेलं असतं। तेव्हा पूर्णाजी म्हणतात, काय ग तन्वी, काय झालं आहे तुला? अर्जुन काही बोलला का? तेव्हा आता प्रिया तिच्या प्लॅनला सुरुवात करते। प्रिया ही उगाचच नाटक करत म्हणते, अर्जुन काही बोलायला एकटा कुठे असतो, तो बॉडीगार्ड सतत त्याच्यासोबत फिरत असतो। आता प्रिया ही घरच्यांना चैतन्य विरुद्ध भडकवायला सुरू करते। प्रिया घरच्यांना सांगते, पूर्ण आजी हे बघ, चैतन्य आणि अर्जुनची मैत्री खूप घट्ट आहे, तशीच मैत्री सायली आणि चैतन्यची सुद्धा चांगली आहे। अर्जुन स्वखुशीने या लग्नाला तयार झालेला आहे हे बहुतेक चैतन्याला आवडलेलं नाही। अस्मिता म्हणते, तो तुला काही बोलला का? प्रिया म्हणते, तो मला डायरेक्ट काही बोलला नाही, पण तो अर्जुनला अडून अडून सांगत असतो की सायलीच त्याच्यासाठी कशी योग्य आहे। पण आता घरच्यांना प्रियाच्या बोलण्यावरती विश्वासच बसत नाही। कल्पनाताई म्हणतात की नाही ग, हे शक्य नाही, तो असं करणारच नाही। पण प्रिया म्हणते, नाही ग मामी, तो असाच करतोय। म्हणून तर अर्जुन सतत चेहरा पाडून बसलेला असतो। अर्जुनला त्याचा भूतकाळ विसरायचा आहे, पण चैतन्य हा त्याला विसरूनच देत नाहीये। मग पूर्ण आजी म्हणतात, नाही नाही, जर चैतन्य असं काही करत असेल तर हे बरोबर नाही। मग प्रिया लगेच म्हणते, एवढंच नाही तर मला तर शंका सुद्धा आहे, अर्जुन आणि सायलीच्या भेटी पण तो घडवून आणत असेल। हे सगळं ऐकल्यावरती घरातले एकदमच शॉक होतात। अस्मिता लगेच म्हणते, हे जर असं असेल ना तर अर्जुन हा त्याचा भूतकाळ कधीच विसरू शकणार नाही। पूर्ण आजी म्हणतात, मी बोलते चैतन्यशी, त्याला चांगलंच खडसावते, हे असं चालणार नाही। मग प्रिया आता आपला खरा डाव टाकते। ती लगेच सगळ्या घरच्यांना म्हणते की पूर्ण आजी, मला काय वाटतंय, चैतन्याला आपण या लग्नापासून लांब ठेवलं पाहिजे। पण हे ऐकून पूर्ण आजी आणि कल्पनाताई एकदम शॉक होतात। त्या म्हणतात, नाही नाही, हे कसं शक्य आहे? प्रिया त्यांना समजावत म्हणते, पूर्ण आजी, मला माहिती आहे की चैतन्य हा घराचा मुलगाच आहे, पण त्याच्यामुळे जर काही विघ्न आलं तर, तो सायलीला थेट इकडे घेऊन आला तर? आता हे ऐकल्यावरती पूर्ण आजी आणि कल्पनाताई दोघेही घाबरतात। त्या म्हणतात, नाही नाही, हे असं व्हायला नकोय। कल्पनाताई पूर्ण आजींना म्हणतात, पूर्ण आजी, मला काय वाटतंय, तन्वी जे काही बोलत आहे ते बरोबरच आहे। चैतन्यमुळे जर ती मुलगी या घरात परत आली तर आपल्याला नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आपण आत्ताच मन जड करून ठामपणे निर्णय घ्यायला हवा। पूर्ण आजी म्हणतात, असं कसं आपण त्याला सांगणार की या घरात येऊ नकोस? मला तर अजिबातच जमणार नाही। प्रिया लगेच म्हणते, मी सांगेन हवं तर। ती म्हणते, हे बघ पूर्ण आजी, मलाही हे सांगायला जड जाणार आहे, पण आपल्याला जर हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल ना तर मला काळजावर दगड ठेवून हे त्याला सांगावंच लागेल। आणि मग काय, प्रिया तिच्या प्लॅन मध्ये सक्सेस होते आणि घरातलेही सगळेजण तयार होतात। आता इकडे दाखवतात चैतन्य हा सायलीच्या घरी आलेला असतो। सायली त्याला घरात बोलवते, नंतर ती चैतन्याला विचारते, चैतन्य भाऊजी हे नाही आले का? चैतन्य म्हणतो, नाही, अर्जुन नाही आला। कुसुमताई म्हणतात, असं कसं? सायली तर कधीपासूनची त्यांची वाट बघत आहे, आम्हाला वाटलं तुम्ही त्याला घेऊनच याल, पण तुम्ही एकटेच आलात। तेव्हा चैतन्य म्हणतो, वहिनी, मी तुझी ओढणी परत करण्यासाठी आलो आहे। अर्जुनची आशा संपली वहिनी, तो आणि तू परत कधीच पुन्हा एकत्र येऊ शकणार नाही।
सायली ती ओढणी घेते, पण ती जराही टेन्शनमध्ये येत नाही. उलट ती हसत असते आणि ते चैतन्याला म्हणते, मग माझाही तुम्ही त्यांना एक निरोप द्या. त्यांना सांगा या ओढणीला शोभेल असा एक कुर्ता शोधून ठेवा, कारण त्यांना आमच्या लग्नात तोच कुर्ता घालावा लागेल आणि हीच ओढणी घ्यावी लागेल. चैतन्य आता कन्फ्यूज होतो. तो सायलीला म्हणतो, म्हणजे कुसुमताई म्हणतात म्हणजे तिच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे. ते तुमचं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे विसरा आता आमची दिलवाली दुल्हा ले जाएगी. चैतन्य हे ऐकून खूपच खुश होतो. तो म्हणतो, काय सांगताय वहिनी? सायली हसत म्हणते, त्यांना सांगा ही ओढणी आणि ही ओढणीवाली त्यांचीच आहे. त्या घरात गृहप्रवेश करून मीच येणार चैतन्य भाऊजी. चैतन्य खूपच खुश होतो आणि तो म्हणतो, मी ही ओढणी तुमच्या अहोंना नक्की देईन आणि तुमचा निरोपही. तिघेही हसतात आणि मग चैतन्य म्हणतो, वहिनी मी येतो आता. आणि मग चैतन्य तिथून निघून जातो. आता सुभेदारांच्या घरी चैतन्य ती ओढणी घेऊन आलेला असतो आणि तो अर्जुनच्या रूममध्ये जायला लागतो. घरामध्ये सगळ्यांचीच लग्नाची तयारी सुरू असते. तर प्रिया लगेच चैतन्याला बघते आणि त्याला थांबवत म्हणते, चैतन्य थांब, कुठे चालला आहेस तू? चैतन्य म्हणतो, कुठे म्हणजे? अर्जुनच्या रूममध्ये. प्रिया म्हणते, अर्जुन आता बिझी आहे, तू त्याला नंतर भेट. तो म्हणतो, तन्वी तो ज्या कामात बिझी आहे ना ते काम आम्ही दोघे एकत्र करतोय, त्यामुळे तू थांब, मी आलो. आणि चैतन्य लगेच तिथून अर्जुनच्या रूममध्ये जायला लागतो. पण कल्पना त्याला आवाज देत म्हणतात, चैतन्य अरे तन्वी एवढं म्हणतीये तर अर्जुनच्या रूममध्ये आता नको जाऊस ना. चैतन्याला हे ऐकून खूप शॉक होतो, कारण चैतन्याला कल्पनाताईकडून ही अपेक्षा नव्हती की त्या प्रियाचं ऐकून त्याला अर्जुनकडे जाण्यापासून थांबवतील. चैतन्य हा सगळ्यांकडे बघत असतो की कोणीतरी काहीतरी बोलेल, पण सगळेजणच खाली मान घालून उभे असतात. मग चैतन्य म्हणतो, काय काय बोलते तू? प्रिया लगेच म्हणते, हे बघ चैतन्य, आत एक आणि बाहेरून एक असं मला वागता येत नाही, त्यामुळे तुला स्पष्टच सांगते, वेळ कमी असल्यामुळे लग्नाचे जे काही फंक्शन आहेत ना ते फक्त घरातल्या माणसांमध्ये साजरी करायचे आहे असं आम्ही ठरवले. त्यामुळे पुढचे 2 दिवस तू या घरापासून दूर राहिला तर आमच्या सोयीचं जाईल. ती म्हणते, हे बघ आम्ही हे लग्न घाईत करतोय, कारण अर्जुनला आम्हाला दुःखात बघायचं नाहीये. आम्हाला त्याला या अवस्थेमधून बाहेर काढायचं आहे. तू जर त्याच्या जवळ असलास ना तर त्याला सतत जुन्या आठवणी आठवत राहतील आणि तो परत डिस्टर्ब होईल. त्यामुळे तू दूर राहिलास ना तर खूप बरं होईल. चैतन्याला तर विश्वासच बसत नसतो की प्रियाचे हे सगळं बोलणं ऐकूनही घरातले सगळेजण खाली मान घालून नुसते ऐकत असतात. म्हणजे प्रियाने या घरच्या सगळ्यांवरती असा काही जादू केला आहे की प्रियाला कोणीच काही बोलायला तयार नाही. जे प्रिया बोलेल तेच घरातले सगळेजण करायला लागले आहेत. चैतन्य हा एक एक करून सगळ्यांकडे बघून म्हणतो, पूर्ण आजी, मावशी, काका, तुम्हाला यावर काहीच बोलायचं नाहीये. चैतन्याला वाटत असतं की कोणीतरी काहीतरी बोलेल, पण कोणीच काही बोलत नाही. मग प्रियाच म्हणते, हे काय बोलणार आहेत? आम्ही सगळ्यांनी मिळूनच हा निर्णय घेतला आहे. चैतन्याचा चेहरा हा खूपच पडतो. तो एकदम रडायला लागतो आणि म्हणतो, मी फक्त अर्जुनला एकदा भेटून येतो. आणि तो जायला लागतो. पण प्रिया ही लगेच त्याच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते, चैतन्य मी तुला म्हणाले ना त्याला आता वेळ नाहीये, त्यामुळे तू आता निघू शकतोस. ती म्हणते, हे बघ मला माहितीये तुला आता खूप त्रास होत असेल, पण आता तू जा आणि तुला हवं तर मुहूर्ताच्या वेळेला अक्षता टाकायला येऊ शकतोस. चैतन्याला आशा असते. तो सगळ्यांकडे बघत असतो की कोणीतरी काहीतरी बोलेल, पण सगळेजणच मान खाली घालून गप्प असतात. मग चैतन्याचाही नाईलाज होतो आणि त्याला तिथून निघून जावं लागतं. चैतन्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तो खूप रडत असतो. शेवटी प्रियाला जे हवं होतं तेच झालं. अर्जुन आणि चैतन्य आता वेगळे झालेले असतात. तर प्रेक्षकांनो, या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.